नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या दृष्टीने सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनाचा पाठलाग करत सीमा शुल्क विभागाचे वाहन हरनूल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले. त्यात सीमा शुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झाले. तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या संदर्भात मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी अधिक माहिती दिली आहे. तसेच या घटनास्थळी मनमाड पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन, चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ, त्यानंतर नांदगाव मनमाड पोलीस कर्मचारी व चांदवड पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल रात्री चांदवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या भरारी पथकाला एका काळ्या कलरच्या क्रेटा वाहनामध्ये सिल्वासा इथून गाडीमध्ये बेकायदेशीर दारू भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने नाशिक शहरापासून त्याचा पाठलाग सुरू केला होता. त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारे पॉईंट या ठिकाणी त्यांनी सापळा देखील लावला होता. पण त्याची कुणकुण लागल्यावरून सदर काळे क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले, पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाच्या भरारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता. दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती. पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील 2 अंमलदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पूर्वीपासून हजर असलेले 2 पोलीस अंमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले. आता अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये 2 राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अंमलदार आणि 2 पोलीस अंमलदार असे 4 लोकांनी पुन्हा तो काळ्या क्रेटा वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता. चांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने 8 किलोमीटरला हरनूल या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या क्रेटा वाहनाने सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली, धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले. सदर क्रेटा वाहन तिथून पुढे पळून गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चालक तो जागीच मयत झालेला आहे. इतर 3 अंमलदार हे जखमी झालेले आहेत. त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजीकच्या दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर पळून गेलेल्या काळ्या क्रेटा वाहनाच्या अनुषंगानं आत्तापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगानं वाहनाचा क्रमांक असेल, वाहन कोणाच्या मालकीचं आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत. लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत. सदर प्रकरणाच्या अनुषंगाने चांदवड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार खुनाचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमानुसार चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कैलास वाघ हे करत आहेत.